हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपला जो कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी 16 जून 2024 ला जी पूर्व परीक्षा होतीये त्यासाठीचा मेंटरशिप प्रोग्राम सुरू आहे. त्यातील हे स्ट्रॅटेजी लेक्चर क्रमांक 2. लेक्चर 1 मध्ये मी तुम्हाला सांगितले की साधारणतः पुढील 3 महिन्यासाठी काय करायचं हे सुद्धा सांगितलंय आणि आपण कोणत्या गोष्टी टाळायच्या ते सुद्धा सांगितलं. बरोबर. आता स्क्रीनवर तुम्हाला म्हणजे बोर्डवर फोटो वेगळा दिसत असेल आणि समोर शिकवायला वेगळी व्यक्ती दिसत असेल. ते बरोबर आहे, कारण आज मी फक्त तुम्हाला सांगायला आलोय की लेक्चर कोणाचं आहे. आता इंट्रोडक्शनची तशी आवश्यकता नाही. अभिषेक ठिगळे सरांचं लेक्चर आहे. मी आपल्या सगळ्यात सुरुवातीच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की अभिषेक ठिगळे सर या टीम मध्ये आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला दॅट्स आर ऑनर की आम्ही ते आमच्या बरोबर या टीम मध्ये आहेत. आज लेक्चर त्यांनी सांगितलं की सुरुवातीला म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न असतात, 20च्या आसपास किंवा 20 प्रश्न असतात. त्या प्रश्नांचं अनालिसिस किंवा स्ट्रॅटेजी लवकरात लवकर विद्यार्थ्यांपर्यंत जाणं आवश्यक आहे. म्हणून आज आपण सुरुवातीलाच लेक्चर सरांचं अरेंज केलं आहे किंवा शेड्यूल मध्ये आणलेलं आहे. आपण सुरुवात करतोय काही गोष्टींना. पुणे इंग्लिश क्लबला तुम्हा सर्वांचं स्वागत. त्यानंतर अभिषेक ठिगळे सरांची मी अगोदरही म्हटलं सरांची ओळख करून द्यायला नको असं मला वाटतं, परंतु काय होतं ना, काही माणसं असे असतात फक्त आपलं काम करत जातात. ते स्वतःहून कधी सांगत नाहीत की त्यांनी काय केलंय किंवा काय. त्यांचं काम बोलतं आणि त्यांचं काम हे आहे. आजपर्यंत या गोष्टी त्यांच्यासाठी पूर्ण बोलक्या आहेत. सरांनी बँक ऑफिसर म्हणून सरांची निवड झालेली, सरांनी रिझाईन केलं आणि नंतर पुण्यामध्ये एज्युकल्चरच्या माध्यमातून सर ऑनलाईन आणि ऑफलाईन असं शिकवतायत. एमपीएससी राज्यसेवा मेन्स 5 वेळा दिली. त्यानंतर आयबीपीएस पीओ 4 वेळा मेन्स दिली आहे. एसएसबी इंटरव्ह्यू म्हणजे सीडीएस पास केल्याच्या नंतर एसएसबी इंटरव्ह्यू सरांनी दिलेला आहे. या गोष्टीमध्ये आम्ही बरोबर आहोत. सरांनी एसएसबी दिलेला आहे, मी सुद्धा एसएसबी दिलेला आहे. त्यानंतर एसएससी सीजीएल सरांनी 4 वेळा मेन्स दिली आहे. एमपीएससी फॉरेस्टची मेन्स सुद्धा 2 वेळा अटेम्प्ट केली आहे. पीएसआय एसटीआय ची मेन्स सुद्धा सरांनी अटेम्प्ट केली आहे. आणि त्यानंतर एलआयसी मेन्स. इतकं सगळं आहे. सरांनी नोकरी सोडून सर आता फक्त टीचिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत. पुण्यातील नामांकित अशा इन्स्टिट्यूट मधून सर शिकवतात, म्हणजे शिकवलेलं आहे आणि आता एज्युकल्चरच्या माध्यमातून शिकवणं सुरू आहे. युट्यूबला एज्युकल्चरचं युट्यूब चॅनल आहे. त्यानंतर ऍप सुद्धा अवेलेबल आहे आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा अवेलेबल आहे. सर्व ठिकाणी सरांशी कनेक्ट राहा. ही आपली संपूर्ण टीम आहे. आपण 1 रुपयामध्ये ही सगळी मेंटरशिपचा प्रोग्राम सुरू केलेला आहे. त्यानंतर सर्वांची ओळख मी तुम्हाला करून दिलेली आहेच. आणि या प्रोग्रामला जे नवीन विद्यार्थी आज हे लेक्चर पाहत आहेत, हा व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी कशा प्रकारे ऍडमिशन घ्यायचंय ते फार क्लिअरली सांगितलेलं आहे. शॉर्टमध्ये सांगतो, तुमच्याकडे पुणे इंग्लिश क्लबचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं असणं आवश्यक आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे कंबाईन्ड ग्रुप बी अँड सी मेंटरशिप बॅच जी तुम्हाला फ्री मध्ये जॉईन करता येईल ती जॉईन करायची आहे. ती जॉईन केल्याच्या नंतर आपलं नाव आणि आपण ऍपवर जो दिलेला नंबर आहे तो नंबर या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा. त्यानंतर बघा, तुम्ही एकदा नाव आणि नंबर व्हॉट्सअप केल्याच्या नंतर आमच्याकडून तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्म झाल्याचा मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही 2 टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे. पुणे इंग्लिश क्लब, जिथं आपण इंग्लिश शिकवतो आणि इंग्लिश संबंधीचे सर्व अपडेट्स देत असतो. त्यानंतर शरद खेडकर, हे आपलं मेंटरशिप साठीचे जे अपडेट्स आहेत, लहान सहान सिलेबस वगैरे दिले जाणारे किंवा इतर गोष्टी ज्या ठिकाणी कळवल्या जातात ते आहे शरद खेडकर. शरद खेडकर असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करता येईल. हे दोन्ही टेलिग्राम चॅनल जॉईन असणं आवश्यक आहे. आता यानंतर आजचं जे मॅथ्स रिजनिंगचं लेक्चर आहे, हे लेक्चर कंटिन्यू करण्यासाठी मी सरांना आमंत्रित करतो. ओव्हर टू यू सर. सरांचं स्वागत आहे. सर लेक्चरला सुरुवात करताय. थँक्यू सो मच सर फॉर सच अ वॉर्म वर्ड्स. ओके, तर आपण जास्त वेळ नको घालवायला. माझं नाव अभिषेक ठिगळे, पुणे इंग्लिश क्लबमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सुरुवात आपण इथनं करायची आहे की विषयाचं नाव अंकगणित बुद्धिमत्ता. ठीक आहे, मॅथ्स आणि रिझनिंग असं आपण म्हणतो त्याला. तर सरांच्या आवाज एवढा माझा आवाज मोठा नाहीये, पण आपलं कंटेंटवर आपण लक्ष देऊ फक्त. तर काय करायचं आपल्याला, मॅथ आणि रिझनिंग म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा प्रिलिम्स येतो टप्पा आणि त्याच्यानंतर मेन्सचा टप्पा येतो. प्रिलिम्समध्ये आपल्या सब्जेक्टचे आहेत तब्बल 20 प्रश्न. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज जर कुठल्या टॉपिकला असेल, कुठल्या सब्जेक्टला असेल तर गणित बुद्धिमत्ताला. मग हे 20 प्रश्न येतात आणि हे 20 प्रश्न आले की माझ्यासमोर पहिला प्रश्न मुलांचा असतो, सर महत्वाचे टॉपिक सांगा.
ठीक आहे, तुमच्या विषयाचे महत्वाचे टॉपिक सांगा. तर त्याचं उत्तर मला देता येत नाही. महत्वाचं टॉपिक काय? कारण आपल्याकडे छोटे मोठे सगळे पकडून 60 टॉपिक आहेत गणित बुद्धिमत्ताला. तर या 60 टॉपिक पैकी कोणत्याही 20 प्रश्नांवरती प्रश्न विचारू शकतात. आता फॉर एक्झाम्पल मी नेहमी देतो, 2017 कंबाईन ग्रुप बी प्रिलिमचा पेपर आहे. तर 7 नंबर सिरीजचे प्रश्न विचारलेले. मग काय मी 2018च्या पोरांना हे सांगू नंबर सिरीज करा फक्त? नाही ना, तसं नाही होणार. 2018ला एक पण नाही विचारलं मग. ठीक आहे, तर असं महत्वाचं असं काय नसतं. आपण प्रत्येक टॉपिकचा सखोल अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यानंतर परीक्षेला सामोरं जायचं. प्रिलिम्सला 20 असतात, मेन्सला 22 असतात. बरोबर. आणि आता हे दोन्ही वेळा येऊन गेलं, ग्रुप बी मेन्स आणि ग्रुप सी मेन्स. त्यामुळे तुम्ही हा पॅटर्न फिक्स आहे असं तुम्ही म्हणू शकता. दोघांची प्रिलिम्स तर कॉमन आहे, 20 प्रश्न, आणि मेन्स 22 प्रश्न. बरोबर, बी ला पण सी ला पण. त्यामुळे तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल या दोन्हीपैकी, तरी तुम्हाला मॅथ रिझनिंगचं वेटेज विसरून चालणार नाही. कारण सिंपल अशी गोष्ट झाली ज्याचं मॅथ रिझनिंग चांगलं तो पुढे जाणार आहे. कारण हे हायस्ट झालं ना. 22 मार्क नाही म्हणत आहे मी, 22 प्रश्न, मार्क 44 होतात त्याचे. ठीक आहे, तर प्रिलिम्स आणि मेन्स अशा दोन्ही दृष्टीनं आपला सब्जेक्ट महत्वाचा आहे. आता आपण बरेच गोष्टी शिकतो गणित बुद्धिमत्ताच्या आणि त्याच्यानंतर अप्लाय करतो. आपल्याला खूप भारी येतं घरी सोडवताना, किती व्यवस्थित सुटतंय, पण पेपरमध्ये ब्लँक होऊन जातो. पण येतंय पण वेळ लागतोय. तर हे सगळ्या गोष्टी का होतात? कारण आपण आहे ना वर्गात खुश राहतो. मला एक प्रश्न आला त्यासारखे 5 सोडवले मी, अरे मला जमतंय आता, पण त्याचा काही उपयोग नाही परीक्षेत. तुम्हाला जर माझ्या आता फेवरेट वाक्यच म्हणले, तुम्हाला जर एखादं गणित 2 मिनिटात सुटत असेल तर त्यापेक्षा ते न सुटलेलं बरं. ह्याचा मिनिंग ज्यांना कळायचं त्यांना कळाला. म्हणजे 2 मिनिट एका गणिताला लागत असेल त्यापेक्षा तो स्किप करून बाकीच्या ठिकाणी गेलेलं बरं. म्हणजे 2 मिनिटात गणित येतंय, तुम्हाला सुटतंय, याचा अर्थ ते तुम्हाला येतंय असं नसतं. ठीक आहे, जर सोडवायचंच आहे, आपल्याला टाइम बाउंड आहे. एका तासात 100 प्रश्न सोडवायचे, 20 प्रश्न ह्याच सब्जेक्ट घेतोय. मग 20 प्रश्न, आणि आपला सब्जेक्ट तर असा आहे की बघितल्यावर तर उत्तर येत नाही ना. आपल्या सब्जेक्टला वेळ द्यायला लागतो. जसं तुम्ही जीएसचं वाचता वाचता मार्क करू शकता, पाठ असेल उत्तर तर, तसं आपल्या सब्जेक्टला नाहीये. मग 1 तासाच्या पेपरमध्ये कसं होतं, नवीन मुलांना माहित नसेल तर आता सांगतो, जुन्या लोकांना माहित आहे. कधी आत गेलो आणि कधी बाहेर गेलो हे पण नाही कळत. बरोबर ना. नवीन मुलांना स्वतःच्या पायावर दगड मारून घ्यायचं नसेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, एकदा मॉक टेस्ट वगैरे असं देऊन बघायचं. कारण डायरेक्ट जर तुम्ही डी-डेला ट्रायल अँड एरर करणार असाल ते तसंच होतं मग. त्यामुळे ह्या गोष्टी आणि राऊंड वगैरे असल्या काय चालत नाही. तर गणिताची गोष्ट आहे, सब्जेक्ट गणित आहे, मग याचा अर्थ टाइम मॅनेजमेंट विषयी सुद्धा मीच बोलणार आहे आपल्या पूर्ण मेंटरशिप बॅच मध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला सिंपल आत्ताच टाइम मॅनेजमेंटचं सांगतो. जर तुम्ही 40 मिनिटं जीएस उरकू शकत असाल तर बिंदास्त उरका आणि 20 मिनिटात मॅथ रिझनिंग ठेवा. हे आत्ताच का सांगतोय मी, कारण जीएस हा असा विषय आठवून तुम्हाला उत्तर येणार आहे का? मला आत्ता येत नाहीये, मला पेपरच्या शेवटाला आठवेल नाही. तुम्हाला जे उत्तर येत असेल ते येणारच आहे आणि जे येत नसेल ते येणारच नाही. तुम्ही किती जरी आठवायचा प्रयत्न केला तरी. बरोबर, ही गोष्ट आहे. त्यामुळे 40 मिनिटात जीएस आरामात कव्हर होतो. 40 ते जास्तीत जास्त 42, आणि उरलेले जे 15, 17, 18 मिनिटं असतील तो पूर्ण वेळ तुम्ही या विषयाला देणं गरजेचं आहे. हे असं ओरडून सांगायला का लागतं माहिती आहे? कारण सगळ्यात दुर्लक्षित विषय. एक विषय हा गणित बुद्धिमत्ता आणि दुसरा विषय इंग्लिश. ज्याची भीती तो दुर्लक्षित. बरोबर ना. पण तसं करून चालणार नाही. इंग्लिश 50 आहे तिकडं आणि इकडं हे तर 20% वेटेजच घेतलंय ना परीक्षेला. ठीक आहे, तर याला दुर्लक्षित करू नका. आणि आपला विषय असा नाहीये की मी 7 दिवस आज गणित बुद्धिमत्ता करतो. जसं तुम्ही इतर टाइम टेबल मध्ये कसं करता, पॉलिटी 7 दिवसात उरकलं, इकॉनॉमिक्स 7 दिवसात उरकलं, जिओग्राफी 7 दिवसात. माझा विषय रोज करायचा विषय. करंट अफेअर रोज करायचं कसं असतंय तसं हा विषय पण रोज करायचा आहे. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा, आजपासून दिवसाचे 2 तास तरी तुम्ही या विषयाला दिले पाहिजे, तरच इथनं पुढे जाता येईल तुम्हाला. ठीक आहे, आणि हे 2 तास दिले तर मार्क मध्ये कन्व्हर्जन होणार आहे, नाहीतर नाही होणार. सिंपल साधी फॅक्ट आहे. ठीक आहे, तर आपण आता आपल्या विषयाच्या सखोल टॉपिक कडे जाऊ. पहिली तर गोष्ट सांगितली तुम्हाला, काय करायचं तुम्हाला, रोज 2 तास द्यायचे. मग ते 2 तास शिकण्यात द्या, प्रॅक्टिस करण्यात द्या, टेस्ट सिरीज सोडवण्यात द्या, कसंही करा. पण 2 तास तुम्हाला गणित बुद्धिमत्ता या विषयाला इथून पुढचे रोज द्यायचे. तुमचं जर खूप चांगलं असेल, आत्ताच तुम्हाला 20 पैकी 16-17 पडत असतील तर 1 तास द्या. पण तुम्ही आता 5-6 तासांवर असाल तर 2 तास काय, मी तर 3 तास द्या या मताचे. ठीक आहे, चला सगळ्यात पहिल्यांदा गणितापासून सुरुवात करू. तर गणिताचं बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स काय, मी थोडेफार टप्पे असे केलेत, नावं दिलेत वेगवेगळ्या गोष्टींना, तर ते तुम्हाला हळूहळू कळेल. आपला सिलेबस जर बघितला तर 2 लाईनी संपतो. अंकगणिताची तोंडओळख आणि विद्यार्थी किती अचूक पद्धतीने बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करू शकतो
एवढंच सिलेबस दिला. मग काय प्रश्न काय तेवढेच येतात का? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार? नाही, प्रश्न तर अव्वाचे सव्वा विचारतात ना आपल्याला. तर सगळं डिटेलिंग काय ते बघू. सगळ्यात पहिल्यांदा संख्याज्ञान. संख्याज्ञानामध्ये काय आलं मग? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, को प्राईम नंबर, जोडमूळ संख्या, ह्या सगळ्या संख्या झाल्या. किंवा नॅचरल नंबर, रॅशनल नंबर, इररॅशनल नंबर, होल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या? संख्याज्ञानाच्या गोष्टी झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर येते बेसिक बॉडमास. बॉडमास म्हणजे काय? बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ, डी म्हणजे डिव्हिजन, एस म्हणजे सबट्रॅक्शन, ए म्हणजे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन मधलं. तर हे बॉडमास. तर हे याच सिक्वेन्सनं करायचं असतं. ह्या पद्धतीनं हे बेसिक झालं. त्याच्यानंतर पुढचा बेसिकचा टॉपिक म्हणजे अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय? जी पण गोष्ट आपण ए अपॉन बी फॉर्मॅटमध्ये लिहितो त्याला काय म्हणायचं? अपूर्णांक. डिटेल डेफिनेशन सांगत नाही, एवढं दिसलं की त्याला काय म्हणायचं? अपूर्णांक. घातांक आणि करणी म्हणजेच काय? इंडायसेस आणि सर्ट्स जे आपण रेस टू मध्ये लिहितो, ए रेस टू एम, तर ह्याला काय? एम ला काय म्हणतो आपण? घात म्हणतो, आणि ए ला काय म्हणतो? पाया म्हणतो. तर तो टॉपिक झाला. विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे 2ची कसोटी, 3ची कसोटी, भाग डायरेक्ट कसा ओळखायचा, जातो की नाही जातो, त्यासाठी हे सगळ्या विभाज्यतेच्या कसोट्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे 2 टॉपिक जे आपण म्हणतो ना गणिताच्या भाषेत कसं लिहायचं, तर ते हे 2 टॉपिक आहे. एकचलीय समीकरणे, द्विचलीय समीकरणे. शब्दाला गणिताच्या भाषेत कसं रूपांतरित करायचं त्याच्यासाठी हे 2 टॉपिक आपल्याला महत्वाचे आहेत. समजलं इथपर्यंत? तर हे जे सगळं होतं ते सगळं होतं बेसिक. ह्याच्यावर डायरेक्ट प्रश्न येतील न येतील ते काही नाही, पण हे तुम्हाला इतर सगळे प्रश्न सोडवताना हे सगळं तुम्हाला लागणार आहे. कळालं? तर ह्याला मी म्हणतोय बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स. ओके, डन. इथपर्यंतचा हा पार्ट चांगला असलाच पाहिजे. आणि खरी गोष्ट तर ही आहे की हे अझम्पशन असतं. जर तुम्ही डिग्री देऊन ही परीक्षा द्यायला येत आहे तर हा पार्ट तुमचा 7वी 8वी पर्यंतच क्लिअर असतो. पण मजा अशी होती की डिग्रीला गणिताशी आपला संपर्क तुटतो, त्यामुळे आपल्याला हा पार्ट सुद्धा आता येत नाही सध्या. ज्याचं त्यानं, मी सगळ्यांविषयी नाही बोलत आहे, पण काही मुलं तर असतील ना तुमच्यातली की हे पण वीक आहे, गणित बघितलं की कसतर होतं, मला पोट दुखायला लागतं, डोकं दुखायला लागतं, अशी पण लोक आहेत आपल्याकडे. बरोबर. पुढचं बघा, नाव कसं दिलंय बघा मी ह्याला, जोकर्स ऑफ मॅथमॅटिक्स. बरोबर. का नाव दिलंय मी याला जोकर्स ऑफ मॅथमॅटिक्स? पत्त्यामध्ये आपण जोकर असतात माहिती आहे, पत्त्यामध्ये जोकर असं वेगवेगळे गेम असतील पत्त्याचे. तर जोकर लावून आपण लगेच सुटू शकतो ना, म्हणजे एखादं पान नसेल तर त्या पानाच्या ऐवजी आपण जोकर लावतो सुटतो. बरोबर. म्हणजे जोकर आपल्याला हेल्प करतो. बरोबर, कुठल्या ह्याच्या सुटण्यासाठी. म्हणजे आपल्याला योग्य पान नसेल तर त्या योग्य पानाची जागा जोकर घेतो. तसे हे आपले 2 टॉपिक आहेत, लसावे आणि मसावे. अख्खं गणित या 2 टॉपिकवर सॉल्व्ह होतं. अख्खं गणित म्हणजे या 2 टॉपिकचा उपयोग आपण कुठं कुठं करणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा ह्या 2 टॉपिक मध्ये तर करायला लागतो, आणि त्याच्यानंतर रेशो, एजेस, पार्टनरशिप, मिक्सचर, इन्कम एक्सपेंडिचर, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट, SICI, त्याच्यानंतर वर्क टाइम, स्पीड टाइम डिस्टन्स. एवढ्या सगळ्या टॉपिक मध्ये या 2 टॉपिकचा उल्लेख करणार आहे. तुम्ही बऱ्याचदा मी शिकवताना जे मला ओळखत असतील त्यांनी एक शब्द ऐकला असेल, आपला आणि त्यांचं. ठीक आहे. तर ती मेथड म्हणजे सरासरीची मेथड, आपला आणि त्यांचं. आणि लसावीनं तर आपण सगळीच गणितं सोडवतो. काही येत नसलं तर लसावी. कारण मी शिकवताना एक्स वापरत नाही, फॉर्म्युला वापरत नाही, तर मी काय वापरतो? लसावी वापरतो, आणि सरासरी मधलं आपलं आणि त्यांचं वापरतो. ठीक आहे. चलो, तर लसावीची गणितं कुठली असतात? लसावीच्या गणितांचा जर आपण विचार केला, आता हे शिकवणं चालू नाही म्हणून आता आपण विषयाची तोंड ओळख करतोय. आपला मेंटरशिप प्रोग्राम ह्याच्यासाठी की तुम्ही योग्य ट्रॅकवर राहावं, भरकटून जाऊ नये, नको त्या गोष्टी करू नये. फक्त ट्रॅक काय तो सांगण्यासाठी आणि तुमचे डाऊट्स याच 2 गोष्टीसाठी. शिकवण्यासाठी तुम्हाला मोठे मोठे कोर्सेस करायला लागणार, की असं मेंटरशिपच्या 1 तासाच्या बॅचमध्ये काय शिकवणार आहे? एवढं सोपं जर असतं तर मग टीचरची गरजच पडली नसती. करेक्ट. सो आता आपण विषयाची ओळख करतोय, तुम्ही कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. चला, लसावी मसावीचे प्रश्न कसे असतात? बेलवाला प्रश्न असतो. एक बेल 1 मिनिटानं वाजते, दुसरी 2 मिनिटानं, तिसरी 5 मिनिटानं, 6 मिनिटानं, तर परत एकत्र कधी वाजतील? ते प्रश्न कशाच झाले? लसावीचे. किंवा रेस असतं, किंवा सिग्नल लागतो, 2 मिनिटांना एक सिग्नल लागतोय, 4 मिनिटांना लागतोय, एकत्र किती वेळा? तर ते सगळे प्रश्न कशात झाले? लसावीचे झाले. मसावीचे प्रश्न काय असतात? मसावीचे प्रश्न म्हणजे काठी तोडायची असती, मॅक्झिमम किती लांबीची काठी तुटली जाईल, हा जो प्रश्न असतो तो मसावीचा. रांगेत जास्तीत जास्त झाडं किती लागतील, हा जो प्रश्न असतो तो मसावीचा. तर ह्या 2 टाईपचे प्रश्न कशात कव्हर होतात आपले? लसावी आणि मसावीमध्ये. सरासरी तर सगळ्यांना माहित आहे, एकूण बेरीज आपण एकूण संख्येला सरासरी म्हणतो. तर ह्याचे प्रश्न कसे येतात? खूप सारे नंबर देतील, सरासरी विचारतील. दुसरा सगळ्यात फेवरेट प्रश्न आहे इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन. म्हणजे काय? 10 लोकांचे सरासरी देतील, 1 वाढलं
तर आता एवढं झालं, तर वाढलेल्या व्यक्तीचं वजन किती किंवा वय किती जे काय असेल ते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एकही फॉर्म्युला न वापरता करायच्या आहेत. ठीक आहे. किंवा क्रिकेटचे मॅचेस असतील, 10 सामन्यात एवढ्या ऍव्हरेज काढल्या, 11व्या सामन्यात किती, तर हे झालं सरासरी. पुढे आता टॉपिकचं नाव बघा काय दिलंय मी, किंवा आपल्या ह्या पूर्ण ग्रुपचं नाव काय दिलंय मी, राईट हँड ऑफ मॅथमॅटिक्स. ठीक आहे. राईट हँड ऑफ मॅथमॅटिक्स म्हणजे काय, जसं गुंडांचं राईट हँड लेफ्ट हँड असतात बघा, तसं अख्ख्या गणिताची एक बाजू हा टॉपिक सांभाळतो आपला. काय नाव आहे याचं, रेशो प्रोपोर्शन अँड इट्स ऍप्लिकेशन. रेशो अँड प्रोपोर्शन अँड इट्स ऍप्लिकेशन. मग याच्यामध्ये कुठले कुठले टॉपिक येतात, गुणोत्तर व प्रमाण, वयवारी, भागीदारी, कॉइन्स, मिक्सचर, इन्कम एक्सपेंडिचर. ठीक आहे. आणि हे सगळे टॉपिक या एका अंडर का घेतलेत, प्रश्न बघा कसे असतात. मी पहिल्यांदा गुणोत्तर घेतो. गुणोत्तराचा प्रश्न काय असतो, ए आणि बी चं गुणोत्तर 2 असते. इथनं सुरुवात होते गुणोत्तराची. परत मी प्रमाण टॉपिक घेतला, प्रोपोर्शन, तर काय म्हणणार मी, ए आणि बी 2 3 प्रमाणात आहेत. करेक्ट. मी टॉपिक घेतला वयवारी, मी आता काय म्हणणार, ए आणि बी च्या वयाचा रेशो 2 असतील. मी टॉपिक घेतला भागीदारी, ए आणि बी न 2 3 प्रमाणात पैसे गुंतवलेत, किंवा 2 3 प्रमाणातच्या काळासाठी पैसे गुंतवलेत. बरोबर. परत इन्कम एक्सपेंडिचर टॉपिक घेतला, मी काय म्हणणार, ए आणि बी यांच्या पगाराचं गुणोत्तर 2 3 आहे. मी मिक्सचरचा टॉपिक घेतला, तर मी काय म्हणणार, दूध आणि पाण्याचं मिश्रण 2 3 प्रमाणात आहे. मग मला सांगा, जर सगळे प्रश्न मी एका पट्टीत वाचू शकतोय, असं सोडवायची पद्धत पण एकच पाहिजे की नाही, प्रत्येक वेळी वेगळा फॉर्म्युला चालेल का असा, नाही. त्यामुळे हे सगळे टॉपिक आपण एकाच पद्धतीने सोडवतो, आणि त्याच पद्धतीला मी काय म्हणतोय, आपलं आणि त्यांचं. ही कोरोनामध्ये पुस्तक लिहिताना तयार केलेली गोष्ट आहे, आपलं आणि त्यांचं मेथड. आणि ह्याच्यावर मी राईट सांगू शकतो माझा, कारण हे दुसरीकडे कुठे दिसणार नाही, माझ्या शिकवतात दिसेल, आपलं आणि त्यांचं. ठीक आहे. तर हा झाला रेशो, काय म्हणतो याला, राईट हँड ऑफ मॅथमॅटिक्स. आता पुढचं बघा, पुढच्या टॉपिकचं नाव आहे लेफ्ट हँड ऑफ मॅथमॅटिक्स. जसं एक राईट हँडची कामं करणारा गुंडाचा हात असतो, तसं एक बाकीची कामं करणारा पण हात असतो ना. तर तो आपला हात आहे, तो म्हणजे पर्सेंटेज. अख्खं गणित एक बाजू रेशो सांभाळतो, तर दुसरी बाजू कोण सांभाळतो, पर्सेंटेज. मग पर्सेंटेज मध्ये काय येतं, शेकडेवारी, स्वतः पर्सेंटेज, नफा तोटा, प्रॉफिट लॉस, आणि ह्याच्यातच डिस्काउंट पण येणार. आणि तिसरा टॉपिक काय येतो, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. हे सगळं पण आपण एकाच मेथडने सोडवणार आहे. त्या मेथडचं नाव आहे आपलं आणि त्यांचं. हे काय आहे, कसं आहे, हळूहळू थोडं थोडं प्रत्येक, जसे मेंटरशिपचे लेक्चर आपले पुढे जातील, थोडं थोडं मी देत राहीन तुम्हाला काय गोष्टी. ओके. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक येतो आपला, तो म्हणजे टाइम रिलेटेड 2 टॉपिक आहेत, की जे मुलांना खूपच अवघड वाटतात, गब्बर सिंग ऑफ मॅथमॅटिक्स. पहिला कुठला, काळकाम आणि पाण्याची टाकी, वर्क टाइम. आणि दुसरा कुठला, स्पीड टाइम डिस्टन्स, म्हणजे वेगवेळ आणि बोटीचे जे प्रश्न असतात ते. तर हे दोन्ही टॉपिकला आपण एक एकच गोष्ट लक्षात ठेवायची. काळकामची गोष्ट सांगतो मी, काय लक्षात ठेवायचे, टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज इज इक्वल टू कॉन्स्टंट. टोटल वर्क इज इक्वल टू मॅन डेज इज इक्वल टू कॉन्स्टंट. फक्त या एका लाईन मध्ये काळकामचं कुठलेही प्रश्न आणा मला, फक्त या एका लाईन मध्ये सुटतो. ठीक आहे. आणि स्पीड टाइम डिस्टन्स मध्ये तुम्ही कुठलेही मार्केटमधलं पुस्तक घ्या जाऊन, 40 टाईप असतील आणि 40 वेगळे फॉर्म्युले दिसतील. आपण स्पीड टाइम डिस्टन्सचे सगळे प्रश्न फक्त येणे सोडवणार आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाईप बदलला, फॉर्म्युला बदलला, असलं काही होत नाही. फक्त ही गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे, आणि ही काही साधी गोष्ट आहे, लहानपणापासून आपण शिकलोय. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर या 2 टॉपिकसाठी फक्त ह्या 2 गोष्टी, दुसरं काही लागत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, आता हा एक वेगळाच टॉपिक घेऊन जातो मॅथमॅटिक्स मध्ये, की जो पण मुलांना आवडत नाही, म्हणजे प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन दिसलं की स्किप असतं. म्हणजे हा टॉपिक एक्झिस्टच करत नाही काही मुलांसाठी. तर असं काही नाहीये, सगळ्यात सोपा टॉपिक आहे. फक्त या टॉपिकची एक अट आहे, तुम्ही जोपर्यंत रिअल लाईफ मध्ये जाऊन विचार करणार नाही, तोपर्यंत हा टॉपिक तुम्हाला सुटणार नाही. तुम्ही जोपर्यंत कागदावर विचार करणार फक्त, हा तुम्हाला अवघड वाटेल. ठीक आहे. तर परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी हा एक टाईप असतो, त्याला आपण संभाव्यता असं म्हणतो. पुढे आता हे 3 महत्वाचे टाईप म्हणण्यापेक्षा कधीतरी येतात, आणि आता तर एक सेपरेट सिलेबस म्हणून ह्याला आलाय. तर यातलं एपीजीपी म्हणजे श्रेणी असतं हे. तर एपीजीपी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हा कधीतरी येतो प्रश्न. मेन्सुरेशन म्हणजे क्षेत्रफळ, घनफळवाले जे प्रश्न असतात ते. आणि हा जो टॉपिक आहे
की जो आता इन्क्लूड केलेला आहे आयोगाने वेगळा, सांख्यिकी म्हणून, स्टॅटिस्टिक्स. तर असं काय नव्हतं आतापर्यंत, पडत नव्हता वगैरे, आतापर्यंत सुद्धा पडत होता, फक्त आता जरा त्याला वेगळं स्थान दिलंय. जसं राज्यसेवा मेन्सला कसं मध्ये सिलेबस बदलून इलॅबोरेट केलं, मग काय त्याच्या आधी त्याच्यावरचे प्रश्न पडत नव्हते का? पडत होते, फक्त आता ते म्हणजे काय म्हणतो आपण, रिडिंग बिटवीन द लाईन्स, तर त्या टाइप मध्ये ते पण त्यांनी ओपन करून दिलं. तसं ते सांख्यिकीचं झालं. आणि जेवढा गाजावाचा झाला या टॉपिकचा, तेवढा हा टॉपिक काही अवघड नाहीये, खूप सोपा टॉपिक आहे. 5 गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत: मीन, मोड, मेडियन, रेंज अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. हे ज्याला येतंय त्याला हा टॉपिक येतो. आणि परीक्षा व्हायच्या पण आधी, आता 2023 ची, मी म्हटलेलं की याच्यावर एकही प्रश्न येणार नाही, कारण नवीन जसं येतं तेव्हा त्याचं बेसिक येतं. मग सांख्यिकी म्हणून आयोगाने काय टाकलं त्यावेळी? DI टाकलं, DI, डेटा इंटरप्रिटेशन. आता डेटा इंटरप्रिटेशन हा काही वेगळा टॉपिक नसतो, ऍव्हरेज, रेशो आणि पर्सेंटेज या तिघांनी मिळून डेटा इंटरप्रिटेशन बनतं आपलं. तर सांख्यिकीचाच एक भाग असतो डेटा इंटरप्रिटेशन, कारण सांख्यिकी म्हणजेच आहे की डेटाचं कलेक्शन, आणि डेटा इंटरप्रिटेशन पण त्याच्यावरचा प्रश्न आहे. त्यामुळे फर्स्ट टाइम होतं, आयोगानं फक्त आता याच्यावरच भागवलंय, पण याचा अर्थ असा नाही की यावेळी पडणार नाही. यावेळी मीन, मोड, मीडियनवर पण ते टाकू शकतील, कारण आता वेळ मिळाला त्यांना, आता प्रश्न काढायला पण वेळ आहे, सगळ्याच गोष्टीला वेळ आहे. तर अशा पद्धतीनं आपण काय बघितले? गणिताचे सगळे प्रश्न बघितलेले आहेत. ओके, तर ते फर्स्ट स्लाइडवर तुम्ही जे बघितलं होतं की अभिषेक ठेगळे सरांचं पुस्तक अंकगणित बुद्धिमत्ता, तर ते खरंच आहे, हे ते पुस्तक आहे. या पुस्तकात मी काय केलंय, आतापर्यंतचे जे पण प्रश्न आहेत 2009 ते 2023, ठीक आहे, त्याच्यामध्ये 17 डिसेंबर गट क मुख्यचा पण पेपर आहे, 17 डिसेंबर 2023 चा. थोडक्यात याच्यापेक्षा लेटेस्ट पुस्तक आता नाहीये, कारण परीक्षाच नाही आहेत आता कुठे. तर असे एकूण 133 प्रश्नपत्रिकांचा सविस्तर स्पष्टीकरणासहित मी या पुस्तकामध्ये समावेश केला. पुस्तक प्रॉपर पेपर वाईज आहे, आणि मी पुस्तकातले आकडे पण आयोगाच्या सेट ए प्रमाणे डिझाईन केले, जेणेकरून तुम्हाला कुठला प्रश्न अडला तर डायरेक्ट इंडेक्स मध्ये तो पेपर शोधायचा, त्या आकड्यावर त्याच प्रश्नाचं उत्तर असेल. आणि खूप सारे QR कोड आहेत, जवळजवळ 60 ते 70 प्रश्नपत्रिकांचं डिस्कशन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पुस्तकामध्येच मिळेल, व्हिडिओच्या स्वरूपात म्हणतो. रिटर्न स्वरूपात तर सगळ्या 133 पेपरचं डिस्कशन आहे. तर हे पुस्तक तुम्ही विचारू शकता, किंवा बघायचं असेल तर दुकानात जाऊन बघू शकता, किंवा मला सॅम्पल PDF मागू शकता खालच्या नंबरवर. आपण बुद्धिमत्तेकडे येऊ. तर बुद्धिमत्ता म्हणलं की कसं असतंय, गणित म्हणलं की कॅल्क्युलेशन, बुद्धिमत्ता म्हणलं की काय, कॅल्क्युलेशन नाही पण लॉजिक. ठीक आहे, तर यातले जे टॉपिक आहेत ना ते लॉजिकचे असतात. यातले काही टॉपिक मध्ये कॅल्क्युलेशन पण लागतं, तशा टॉपिकला आपण काय म्हणणार आहे? मेंटल ॲबिलिटी म्हणणार, त्याला पूर्ण बुद्धिमत्ता म्हणणार नाही आपण. ठीक आहे, मेंटल ॲबिलिटी जर म्हणत असतो त्याचा अर्थ काय? मेंटल ॲबिलिटीचा थोडं लॉजिक पण पाहिजे आणि थोडं कॅल्क्युलेशन पण पाहिजे. मग तसे टॉपिक सांगतो मी फक्त, जे आपले पहिले 2 टॉपिक आहेत, क्लॉक आणि कॅलेंडर, घड्याळ आणि दिनदर्शिका, हे तेच मेंटल ॲबिलिटीचे टॉपिक आहेत. रिझनिंग मध्ये मोडतात, पण थोडंफार कॅल्क्युलेशन लागतं याला. तर घड्याळाचे प्रश्न कसे असतात? आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, परत अँगल कितीचा बनेल, किती वाजले घड्याळ, चुकीचं घड्याळ, हे जे सगळे प्रश्न आहेत ते कशा झाले? घड्याळाचे प्रश्न झाले. कॅलेंडरचे प्रश्न कसे असतात? 2 टाईपचे प्रश्न असतात. तुम्हाला एक तारीख देतात, पुढची तारीख विचारतात, किंवा डायरेक्ट तारीख देतात आणि त्याचा वार विचारतात. म्हणजे 2 प्रकारचे, एक डायरेक्ट वार काढणे आणि कंपॅरेटिव्ह वार काढणे, 2 प्रकारचे कॅलेंडरचे प्रश्न असतात. त्याच्यानंतर 2 आकृतीचे सोपे प्रश्न येतात, ते म्हणजे घन आणि ठोकळा. घनाला म्हणायचं डाईस, ठोकळ्याला म्हणायचं क्यूब. दिसायला दोन्ही सेमच दिसतात, पण प्रश्न विचारायची पद्धत वेगळी आहे. डाईसचे प्रश्न विचारताना विचारतात की अपोजिटला काय, 2च्या अपोजिटला काय, 3च्या अपोजिटला काय. आणि ठोकळ्याचे प्रश्न विचारताना म्हणतात की एक मोठा ठोकळा आपण रंगाच्या डब्यात बुडवलाय, त्याला नंतर कापलाय, तर असे जे छोटे तुकडे बनतील त्याच्यात 3 बाजू रंगलेले किती, 2 बाजू रंगलेले किती, 1 बाजू रंगलेला किती, आणि एकही बाजू रंगला नाही असे छोटे क्यूब किती. म्हणून दिसायला जरी सेम दिसले तरी टॉपिक त्याचे वेगळे आहेत. त्याच्यानंतर कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा सगळ्यात आवडीचा टॉपिक तो म्हणजे सिलॉजिझम. म्हणजे अशी एक्झाम नाही एकही की रिझनिंग त्या एक्झामला आहे आणि सिलॉजिझम विचारलं नाही, अशी कुठलीच एक्झाम नाही. फक्त मजा अशी होते, जे आपण राज्य स्टेट बोर्ड मधून शिकतो त्यांना हा टॉपिक कधीच नसतो 10वी पर्यंत, पण ते CBSE वगैरे वाल्यांना 4थी 5वीतच सिलॉजिझम होऊन जातं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हे डायरेक्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झामला कळतं की असलं पण काय करायचं. म्हणजे आमच्या वेळी तर 5वी 8वीला नव्हतं बरं काय, 4थी 7वीला, आता आलंय का नाही माहित नाही मला, पण त्यावेळी नव्हतं. मग सिलॉजिझम काय प्रश्न असतात? काही पेन पेन्सिल आहेत, काही पेन्सिल रबर आहेत, एकही रबर खोड रबर नाही, सर्व खोड रबर दप्तर आहेत, असं काहीतरी देतात, ते अर्थहीन देतात आणि त्याच्यावर निष्कर्षाचं आपल्याला उत्तर द्यायचं असतं. तर तो झाला सिलॉजिझमचा टॉपिक. सेम त्याच्याशीच रिलेटेड असतो वेन आकृती, सर्कल सर्कल वाली, आणि त्याच्याशीच रिलेटेड असतो सेट, संच, इयत्ता 9वी पहिला चॅप्टर, बरोबर, सेट थिअरी.
तर तो झाला. मग ते ए युनियन बी बरोबर ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी असा वाला टाईप झाला, तो म्हणजे संच. नंतर सगळ्यांच्या आवडीचा टॉपिक लहानपणापासूनचा, आपल्याला हवं त्या व्यक्तीसोबत आपण नातं जेव्हा जोडायचो, तो म्हणजे कुठला, नातेसंबंध. पण तेव्हा कसं करायचो आपण, तसं आता करून चालत नाही. कारण आता नातेसंबंधाचे उत्तर एवढे, स्ट्रक्चर एवढं बनतं मोठं मोठं. तेव्हा आपण स्वतःलाच प्रश्न टाकायचं करायचो ना. आता नाही, आता लिहिल्याशिवाय पर्याय नाही, लिहूनच करायला लागतं. तर ह्याचे प्रश्न बरोबर याचे चान्सेस वाढतात. नंतर त्याच्यासोबत खिशातले मार्क देणारा टॉपिक म्हणजे दिशा. जर तुम्हाला उजवं डावं वर खाली व्यवस्थित कळत असेल तर दिशासारखा टॉपिक अजिबात म्हणजे शोधून शोधून सोडवायचा. नंतर हा एक एक्स्ट्रा टॉपिक येतो इनपुट आउटपुट. आतापर्यंत फक्त 4 प्रश्न आले 2009 पासून 23 पर्यंत, पण आहे चांगला. आता ते इथं नाही सांगता येणार, तो टॉपिक जेव्हा बघू आपण थोडंफार त्यावेळी तुम्हाला कळून जाईल. आता ज्या प्रश्नाचं महत्व वाढलंय असा एक टॉपिक, तो म्हणजे खरे खोटे. आता ह्याचं इंग्लिश नाव सांगतो मी तुम्हाला. ह्याचं इंग्लिश नाव आहे नाईट नेव. KNIGST, नाईट आणि नेव. मे बी सरदार आणि लबाड असं काहीतरी याचा अर्थ असेल. म्हणजे खरं खोटं. एक खरं बोलणारा म्हणजे नाईट सरदार आणि खोटं बोलणारा म्हणजे लबाड. तुम्ही ते बायनरी लॉजिक आणि हे ते असलं शोधू नका, तुम्हाला सापडणार नाही त्याच्यावरचे प्रश्न. तुम्ही गुगलवर शोधायचं असेल तर नाईट नेव शोधा, तुम्हाला खूप सारे सापडतील प्रश्न याच्यावरचे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुलना. तुलनालाच इंग्लिश शब्द इनइक्वेलिटी. हा प्रश्न येतो, आठवतंय का तुम्हाला? हे असं काय काय करतात ते बरोबर आणि विचारतात मग काय खालचं बरोबर. तर हा सगळा टॉपिक इनइक्वेलिटी. हा टॉपिक तर एवढा मजेशीर करून ठेवला नाही, लोक झाडं वगैरे काढतात काय काय हे टॉपिक सोडताना. एकदम मोठी पद्धत आहे ती. अजिबात त्याच्या नादाला लागू ना, फक्त कन्फ्युजन आणि कन्फ्युजन होणार आहे. आपलं सिंपल गोष्ट आहे, जाता येते जाता येत नाही. चप्पल घालून जाता येते का चप्पल हातात घेऊन जाता येते. आता ऐकल्यावर जे हसू येते किंवा काय कळत नाहीये ते शिकवताना सगळं तुम्हाला व्यवस्थित कळून जाईल. ठीक आहे. परत दुसरा कोडिंग डिकोडिंग. हे काय सगळ्यांना लहानपणापासून माहित असलेलं टॉपिक आहे. नंतर येतं क्रमांक म्हणजे ऑर्डर रँकिंग. हा त्याच्यापासून 4 नंबर वर आहे, 2 नंबर खाली आहे, असे जे प्रश्न असतात ते सगळे कशात येतात, किंवा त्याचा डावीकडून 15वा नंबर आहे, उजवीकडून 14वा आहे, त्यांच्यामध्ये एवढे बसलेत तर लाईन मध्ये एकूण किती मुलं बसलेत, हे जे प्रश्न येतात ते सगळे कशात येतात, क्रमांकामध्ये. परत जे असे टॉपिक आहेत की ज्याच्यात शिकवण्यासारखं नाहीये काय, ते हे टॉपिक कुठले? सगळ्यात पहिल्यांदा संख्या मालिका, नंबर सिरीज, परत अक्षर मालिका म्हणजे अल्फाबेटिकल सिरीज, नंतर अल्फा न्यूमरिक सिरीज, दोघांचं मिक्सअप. ठीक आहे. तर या अशा गोष्टी आहेत की जिथं तुम्हाला अल्फाबेटिकल सिरीज चांगली पाठ पाहिजे, तुम्हाला पाढे पाठ पाहिजेत 1 ते 30, तुम्हाला वर्ग पाठ पाहिजेत 1 ते 30, तुम्हाला घन पाठ पाहिजेत 1 ते 10. ह्या संख्या मालिका सोडवण्यासाठी ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आणि हे सोडवताना आत्ताच सांगतो, टाइम मॅनेजमेंट मध्ये घेतोय ना मी, तर याला फक्त 1 मिनिट द्यायचं. 1 मिनिटात जेवढे पाहिजे तेवढे लॉजिक लावा, सुटलं तर ठीक, स्किप करणे, पुढे जाणं. आणि कधी पण कुठलाही पेपर चालून बघा, हा प्रश्न तुम्हाला आधी असतो. आधी का? पोराने तिथं वेळ घालवावं, डोकं घालवावं आणि नंतर त्याला लोड यावा, म्हणून हा पेपर नेहमी सुरुवात. कधी बघितला 100वा प्रश्न नंबर सिरीज कधीच दिसणार नाही तुम्हाला. आणि लोकांना सोपा वाटतो, मी म्हणतोय सगळ्यात अवघड प्रश्न, कारण मिळालं तर सोपं आहे लॉजिक, नाही मिळालं तर वेळच गेला ना सगळा. त्यामुळं ह्या गोष्टींना फक्त मॅक्सिमम 1 मिनिट द्यायचा, सुटलं तर ठीक, स्किप करायचा, पुढचा प्रश्न घ्यायचा. जास्त इगोवर हा प्रश्न घ्यायचा नाही. घरी गेल्यावर जेवता जेवता आरामात तुझ्या डोळ्यासमोर त्याचं उत्तर येतं, पण त्या परीक्षेच्या 1 तासात काही तुला येणार नाही. त्यामुळे ही एवढी गोष्ट लक्षात ठेव. पुढे सेम त्याचाच एक हा टाईप आहे नंबर पझल म्हणून. आता हा एक चंक येतो मोठाच्या मोठा. सगळा कसाचा चंक? हा विधानांवरील प्रश्न. काय काय येतं ह्याच्यात? एक तर रॅन्डम विधानांवरचे प्रश्न येतात, त्याच्यानंतर येतं गृहीतक, निष्कर्ष, युक्तिवाद, कार्यसंकेत, शब्दसामग्री, सारखेपण. आणि मुलांना वाटते सगळे एकच प्रश्न, सगळ्यांना एकाच पद्धतीने विचार करायचा. प्रत्येक गोष्टीला वेगळा वेगळा विचार केला तर तुमची उत्तर येणार आहे. कारण फक्त मी टायटल बदललं ना, सगळे खालचा प्रश्न सेम ठेवला जातात. हे जनरली कशात होतं? गृहीतक आणि युक्तिवाद मध्ये होतं. जर मी फक्त टायटल बदललं तर दोन्ही प्रश्नांची उत्तरे वेगळी येऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे ह्या प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक टॉपिकला वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आहे, तर सगळ्या टॉपिकचे प्रश्न तुमचे बरोबर येणार आहेत. तुम्ही प्रत्येक ठिकाणी निष्कर्षासारखाच विचार केला तर नाही मग बरोबर येणार. ओके. आणि नंतरचा टाईप सुरू होतो तो म्हणजे कोडी. तर कोडी म्हणजे काय येतं? सगळ्यात पहिल्यांदा येतं बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट, त्याच्यानंतर येतं फ्लोर बेस्ड पझल्स, त्याच्यानंतर येतं वर्गीकरण, क्लासिफिकेशन, आणि नंतर येतं रॅन्डम कोडी. तर कोडी म्हणजे काय? लहानपणापासून आपण जे एकमेकांना सांगत असतो, हे कोड दिलं तुला सोडव, तर ते कोडी. बैठक व्यवस्था काय? सिटिंग अरेंजमेंट असते. म्हणजे काय? ए हा बीच्या उजव्या स्थानावर 3ऱ्या नंबरवर आहे, अशा उजव्या बाजूला 3ऱ्या नंबरवर आहे तो, मग त्याच्यामध्ये 2 जण बसलेत, हे असं काय काय देतात, आपल्याला स्ट्रक्चर बनवायचं असतं. मग ती बैठक व्यवस्था सर्क्युलर असू शकते,
ती बैठक व्यवस्था लिनियर असू शकते, ती डबल लिनियर असू शकते, ती चौकोनी असू शकते, जे काय असेल ते. हे सगळे प्रश्न कशात येणार आहेत? सिटिंग अरेंजमेंट मध्ये येणार आहेत. नंतर फ्लोअर बेस पझल. फ्लोअर बेस पझल म्हणजे काय? तुम्हाला असे लोक, एक तर फ्लोअर बेस नाव कशावरून पडले? मजल्यांवरून. 7 मजली इमारत आहे. पहिल्या मजल्यावर हा राहतो, विषम क्रमांकावर तो राहत नाही, त्याच्यामध्ये 2 जण राहतात, टॉप फ्लोअरला तो राहत नाही, असं काय. तर ह्याला काय म्हणतं? फ्लोअर बेस. मग ह्याला फ्लोअर बेस मध्ये अजून टाईप कुठले? लोकांची नावं देतात, ते काम कुठं कुठं करतात देतात, आणि त्यांना रंग कुठला आवडतो देतात. म्हणजे 3-4 व्हेरिएशन असे देतात. मग त्याचं तुम्हाला असं एक स्ट्रक्चर बनवायला लागतं, कुणाला काय, आणि मग विचारलेल्या प्रश्नाची उत्तर. पी ला काय आवडतं, पी कुठल्या राज्यात काम करतोय, वगैरे वगैरे. ठीक आहे, तर ते झालं फ्लोअर बेस. आता तिसरा टाईप येतो तो म्हणजे क्लासिफिकेशन पझल. क्लासिफिकेशन पझल म्हणजे काय? खूप सारी माहिती देतात पुरलेली, तुम्हाला ती प्रॉपर क्लासिफाय करायची असते आणि सांगायचं असते की कोण काय करते. ठीक आहे, तर ते प्रश्न येतात क्लासिफिकेशनचे. आणि एक येतं रॅन्डम पझल. रॅन्डम पझल असं पझल असतं जे परीक्षेत गेल्यावर कळतात, ह्याला पझल म्हणायचं का? ओके ओके, नेक्स्ट टाइम लक्षात ठेवू आपण. तर ते असतं रॅन्डम पझल. त्याला काय आधी कोण ठरवू शकत नाही. तुम्ही बघता ना, 20 प्रश्न असतात, 2 ते 3 प्रश्न तरी असे असतील आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. ठीक आहे, ह्या वेळेचा कंबाईनचा पेपर सोडा, पण जनरली ह्या वेळेचा खूपच सोपा पेपर होता 2023चा प्रिलिम्सचा म्हणतो. तर 2-3 प्रश्न असे सापडतात, आणि काय कहना क्या चाहते हो, बरोबर ना? तर ते सगळे प्रश्न म्हणजे पझलच आहेत. किंवा सीसॅटचा पेपर बघा तुम्ही, 5 प्रश्न सापडतील तसे तुम्हाला, तर ते सगळे रॅन्डम पझल येतात. आता पुढचा एक चंक येतो, तो म्हणजे डायग्रॅमचा. ठीक आहे, आता ही पण एक अशी गोष्ट आहे की कुठला शिक्षक शिकवू शकत नाही, प्रामाणिकपणे सांगतो. तुमच्या डोक्यात इमॅजिनेशन कसं करायचं हे कसं काय कोण सांगेल ना? इमॅजिनेशन ही अशी गोष्ट आहे की जी ज्याचं त्यानं करायची असते. करेक्ट? मग हा तोच टॉपिक आहे डायग्रामचा. मग त्याच्यात काय येतं? परत डायग्राम सिरीज, डायग्राम कम्प्लिशन, परत फोल्डिंग डायग्राम, परत डायग्रामचं कोड परत. ठीक आहे, तशा पद्धतीचे असतात. आणि हे काय येतं? रूट्स अँड डायग्राम. रूट्स अँड डायग्राम म्हणजे इथून तिथं जाताना किती मार्ग आपल्याला उपलब्ध आहेत, ते सगळे प्रश्न कशात येतात? रूट्स अँड डायग्राम मध्ये येतात. तर हा होता आपला रिझनिंगचा शेवटचा पाठ. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं गणित बुद्धिमत्ता आहे. एवढे टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत, छोटे मोठे सगळे पकडून जवळजवळ 55 ते 60 टॉपिक आपल्याला आहेत, आणि प्रत्येक टॉपिक महत्वाचं आहे. मला एक सांगा, तुम्ही आत्ताच जर मला विचारत असाल सर महत्वाचे टॉपिक कोणते, म्हणजे संपली ना, तुम्ही रेस इथंच हारलाय. परीक्षेला अजून वेळ आहे, तुम्ही आत्ताच विचारता की महत्वाचं कुठलं. आणि मी त्या मतातच नाहीये की सिलेक्टिव्ह करा करा करा, तिथे गेल्यावर नाही, सगळंच लागतं आपल्याला इम्पॉर्टंट. काही गोष्टी आहेत की त्या एलिमेंटच करा, मी म्हणतो इनपुट आउटपुट करूच नका. 4च प्रश्न विचारलेत, हा एक पहिला मुद्दा, आणि दुसरा मुद्दा जे आलं तरी एवढं वेळ खावाय त्याच्यापेक्षा बाकीचे प्रश्न सोडवाल तुम्ही. मी पण ह्या मताचा आहे. पण याचा अर्थ सर मी स्पेड टाइम डिस्टन्स स्किप करू का सर? प्रोबॅबिलिटी, अरे का सगळं स्किप कर, तेवढंच तर कशाला मग? ठीक आहे, त्यामुळे एवढे सगळे जे तुम्हाला टॉपिक दिलेत त्याची पीडीएफ पण तुम्हाला मिळून जाईल आपल्या पुणे इंग्लिश क्लबच्या चॅनलवर किंवा माझ्या अभिषेक सीसॅट चॅनलवर. दोन्हीपैकी पीडीएफ कुठं पण मिळून जाईल. हे सगळे टॉपिक तुम्ही प्रिंट मारून जरी सोबत ठेवले, आणि आता जे मी बायफर्गेशन केले ना, नाही आहे तसं कुठं. तुम्ही पुस्तकांचे इंडेक्स पण बघा, असं ओळीनं, आणि ज्या ओळीनं केलं म्हणजे त्याच ओळीनं मी शिकवतो पण. तसं बायफर्गेशन करून तुम्ही स्वतःचा अभ्यास सुरू करायचा आहे, आणि तुम्ही स्वतःच पास होणार आहे. दुसरं कोण सांगून तुम्ही पास होणार नाही. दुसरा तुम्हाला फक्त बाजूला जाण्यापासून वाचवेल आणि तुम्हाला ट्रॅक मध्ये आणेल. आणि आपण त्यासाठीच हे सुरू केलेलं आहे सगळं. जर तुम्ही या पॉइंट पर्यंत माझं लेक्चर ऐकत असाल म्हणजे तुम्ही सिरियस आहे, सिंपल गोष्ट आहे. आणि सिरियस आहे, सगळं सोडून तुम्ही इथं आलाय, तर कशाला बाकीच्या ठिकाणी विचार करताय काय? फक्त फोकस करा. आलाय नाही तर मग आता 100% कारण त्यावेळी असं नाही वाटलं पाहिजे, अर हे केलं असतं तर, अर ते केलं असतं तर. मी केलंय, आता जे होईल ते होईल. अशा पद्धतीने तुम्हाला सगळं करावं लागेल. आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्हाला कुठलेही डाऊट्स असतील, शरद सर आहे, मी आहे, आपली सगळी टीम आहे सोबत तुमच्या. तर तुम्हाला तुमच्या अभ्यासात जे पण डाऊट येतील त्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही सोबत आहे. तुम्हाला इथून पुढे प्रॉपर प्लॅन करा. हे आता ऐकतानाच कसं वाटतंय बघा भारी. जर तुम्ही प्रत्यक्ष अंमलात आणलं तर मग किती भारी वाटेल. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं, आणि टाइम टेबल नेहमी एका पेजवर बनवायचं, हवेत नाही, मनातल्या मनात नाही. मी पुढच्या 7 दिवसात पॉलिटी, ते एका पेजवर असलं पाहिजे. पुढच्या 7 दिवसात, 15 दिवसात, महिनाभरात, आणि आजच्या दिवसात काय, हे सगळं एका पेजवर असलं पाहिजे. आणि त्याला टिक मार्क चेकलिस्ट सारखं करायचंय, तर ते प्रत्यक्षात येतं. हवेत बार उडवणारे बरेच जण आहेत, नाही काय होत आहे त्याचं. ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही सिन्सिअरली, आणि कुणाला फसवायचंय, स्वतःला माहित असतं सगळं आपण किती पाण्यात आहे. कोण बघायला नाही, आम्ही बघतोय का तुम्हाला? नाही. तुम्ही जे म्हणाल तेच खरं पकडणार आम्ही, बरोबर.
त्यामुळे तुम्हाला स्वतःला माहित असतंय काय आपण कुठं काय करतोय, तर त्या पद्धतीने आपल्याला जायचंय. आज जसं गणित बुद्धिमत्ताचं झालं, असं तुम्हाला पुढील 3 ते 4 दिवसात अजून एका विषयाचं, असं आपण प्रत्येक विषयाचं करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर एकदा हे सगळे विषय कंप्लीट झाले की मग परत परत प्रत्येक विषय असं हळूहळू कुठपर्यंत आलाय तुम्ही आता, चला मग ह्यातलं हे केलंय का, त्यातलं ते केलंय का, आणि मग तुम्हाला ते टाइम टेबल तर मिळेलच प्रॉपर की या आठवड्यात तुमचं हे झालं पाहिजे. आणि ते टाइम टेबल कसं असेल, आम्ही पूर्ण विचार केला परीक्षेपर्यंतचा आणि त्यानुसार आम्ही बसवलं. ते तुम्हाला करावंच लागणार, आमच्याकडून एवढं होत नाही. मग ते पुढे पुढे लोड येत राहणार. मग त्यापेक्षा ते करणं इम्पॉर्टंट आहे. हे सगळं तर होईलच आपलं हळूहळू, प्रत्येक गोष्टीवर आपली चर्चा होईल. आणि हे सुरुवातीचे लेक्चर फक्त आपले युट्यूबवर आहेत, बाकीचे बरेचसे लेक्चर आपले ऍपमध्येच असणार आहेत. ठीक आहे, तर मी अभिषेक ठिगळे, तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद.